सगळ्या एकूण एक महाराष्ट्रातल्या बारक्या पोराला का म्हणजे तू न्यूज म्हणजे मी न्यूजला पण पाहिलं, लहान लहान पोरं रडतायत ग. म्हणजे आज दादांनी किती लोकांचं मन जिंकलं होतं आणि किती लोकांच्या मनात दादा आहेत. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यांना वाईट वाटलंय हे. आणि मी तर तुला म्हटलं की त्यांच्यासारखा नेता परत होणे नाही, दादांसारखा नेता होणे नाही, दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण असं नेमकं काय वाटतं, म्हणजे आपण त्यांचं काम बघितलं, रोखठोक शैली सुद्धा सगळ्या राज्याने बघितली, अनुभवली, पण नेमकं तुला असं काय वाटतं की राज्यातल्या हे जे जनतेचं प्रेम अशा प्रकारे अजित पवारांना मिळतंय, लोकनेते म्हणून त्यांना म्हटलं जाते, किंवा आत्ता सुद्धा राज्यातली ही जनता ज्या प्रकारे भावना व्यक्त करताय तुम्ही, तर असं काय वाटतं की अजित पवारांविषयी जनतेला इतकं ममत्व, इतकं प्रेम का वाटत असावं? म्हणजे का असं वाटतं? काय नेमके दादा अगं असं दादांनी काम काय नेमकं तुझ्या डोळ्याला दिसतंय की का असं असावं? मला ह्या गोष्टीचं जास्ती माहित नाहीये, म्हणजे पण मी एक सांगते की एवढं उगाच नाही होत. आज एकूण एक महाराष्ट्राचा माणूस त्याला वाईट वाटणं, रडणं हे सहजासहजी कोणी कोणासाठी रडत नाही. आज दादांनी काहीतरी केलंय, आज दादा प्रत्येकासाठी उभे राहिलेत. आज चल आज माझ्यासाठी उभे राहिले, अनदेखत का होईना पण उभे राहिले, पण राहिले ना. मग हे दादांनी केलंय, चांगले कामं केलेत म्हणून आज ही गोष्ट होणं साहजिक आहे. आज प्रत्येकाला या गोष्टीचं वाईट वाटणं वाटणार ना, का नाही वाटणार? आत्ता जसा उल्लेख आला की राज्यातली जनताच हळहळते, मगाशी उल्लेख आला होता की त्या स्टेटमेंट नंतर अजित पवारांचा एक सकारात्मक परिणाम झाला की मोठ्या संख्येनं महिला वर्ग सुद्धा कार्यक्रमाला यायला लागला. तर तसाच एक राज्यातल्या महिलांना जोडून घेतलेलं होतं अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. म्हणजे लाडकी बहीण योजना ती सुरू झाली, अनाऊन्स झाली, त्यानंतर प्रचारादरम्यान अजित पवारांनी गुलाबी गाडीचा वापर केलेला होता, गुलाबी जॅकेट ते म्हणजे वापरत होते. तर हा एक वेगळेपण होतं अजित पवारांचं आणि त्या माध्यमातून सुद्धा राज्यातल्या महिलांपर्यंत, सर्वसामान्य महिलांपर्यंत अजित पवार पोहोचलेले होते. या लाडकी बहीण योजनेबद्दल नेमकं काय वाटतं? कारण सर्वसामान्य महिलेसाठीची ती योजना होती आणि त्या माध्यमातून त्या योजनेचा एक चेहरा म्हणून अजित पवार या राज्यातल्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचलेले होते. विषयच नाही, आज मी एवढे कार्यक्रम करते, आपल्यासाठी 5,000 काही नाही असं मी सांगते. आपल्यासाठी 5,000 काही नाही, पण एखाद्यासाठी 1,500 रुपये खूप महत्वाचे आहेत. सामान्य माणूस आज त्याला 1,500 रुपये आज दादांकडनं मिळत आहेत, तर हे किती छान आहे. म्हणजे तुला म्हणजे परिस्थिती लोकांची आपण सांगू शकत नाही, तर त्या 1,500 रुपयात खूप काही होऊ शकतं, मदत होतीये, तर ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि दादांनी खूप छान केलंय. म्हणजे सामान्य लोकांसाठी हे खूप छान आहे, चांगली गोष्ट. आता ह्या ज्या भावना व्यक्त होतात, सर्वसामान्यांमधनं व्यक्त होतात, किंवा ज्या प्रकारे आता वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं लोकांपर्यंत तुम्ही पोहोचताय, तर त्यातून सुद्धा ह्या भावना पोहोचतायत. राजकारणाकडे बघण्याचा एक थोडासा दृष्टिकोन यातनं बदलत होता, म्हणजे सर्वसामान्यांसाठीच्या योजना असतील किंवा अशा प्रकारे लोकांसाठी काम करण्याचं आणि तशा प्रकारे तो दिवसभर एक लोकांसाठी व्यक्त करण्याचा अजित पवारांचा जो धावपळ असायची, धडपड असायची, कुठेतरी राजकारणाकडे बघण्याचा एक चांगला दृष्टिकोन यातनं निर्माण होत होता, म्हणजे असं वाटतं त्यातून? नाही, म्हणजे मला यातलं जास्ती नाही, थोडा एक पॉझिटिव्हिटी त्यातनं निर्माण होत होती असं वाटतं. म्हणजे एक राजकारणाकडे बघण्याचा एरवीचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन आणि अशा योजनांमुळे असेल किंवा सर्वसामान्यांसाठी काम करण्याच्या तळमळीमुळे असेल, लोक एका वेगळ्या प्रकारे सकारात्मकतेने सुद्धा राजकारणाकडे बघू लागले असतील असं वाटतं. हो, हे आहे, पण म्हणजे मला यातलं नाही कळत. फक्त एक दादांचा स्वभाव मन मोकळा होता आणि दादा जे काही येते मी म्हणजे रील बघून मी एक तुला म्हणजे असं झटकन बोलायचे, पण ते छान होतं. एक अख्ख्या महाराष्ट्रासाठी ते म्हणजे असं छान लोकांना समजावून सांगणं, त्यांचं ते बोलण्याची पद्धत ती खूप छान होती. आणि हे सगळं पूर्ण महाराष्ट्र म्हणजे सगळं मिस करणार आहे. ते जे स्टेटमेंट आलं होतं अजित पवारांचं, ते सगळ्यात पहिले कुठून आणि कशा प्रकारे कळलं? सगळ्यांनी मिळून पाहावा असा कार्यक्रम असावा, तर ते नेमकं कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं? आणि अगदी पहिली प्रतिक्रिया किंवा पहिलं डोक्यात नेमकं काय उमटलं होतं? नाही, म्हणजे दादा हे मी ते बैलाचं वगैरे ते झालं माहितीये ना, ते तो पण स्टेटमेंट होतं, नेमकं काय आलं डोक्यात? काय आलं? दादा ते म्हटलेले नाही का, कार्यक्रमाला बोलवा नाही का, ते पहा
मी खरं सांगू, मला एकदम छान वाटलं होतं. म्हणजे दादा जे काही बोललेत ते एकदम